टू अदर आपण जर बघितलं तर साहजिकच आहे की आपली जी भरती आहे त्या भरतीमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो शिक्षक भरतीमध्ये ॲज कम्पेअर टू अदर, कारण आपल्याकडे आधी परीक्षा घेतली जाते, रिझल्ट लावला जातो आणि त्यानंतर जागा किती आहे शोधलं जातं. परंतु दुसरीकडे असं होत नाही. आधी ते सगळे जागा शोधतात, किती जागा आहे, 5,000 जागा आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे, मग ती परीक्षा घेतात आणि त्यानुसार कट ऑफ लागून मेरिट लिस्ट लगेच लागते. परंतु आपल्याकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे. ठीक आहे, जसं असेल तसं आहे, परंतु होती भरती हे महत्त्वाचं आहे. कारण भरपूर वर्षापासून शिक्षक भरती ही बंद पडली होती, परंतु आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खरंच पवित्र पद्धतीने ही भरती होते, म्हणून आनंदाची गोष्ट ही आहे. बरेचसे उमेदवार प्रतीक्षेत आहे की आत्ताचं आपण बघितलं की 1 मेपासून जाहिराती अपलोड करण्याचा टॅब हा संस्थांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अवेलेबल झालेला आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या आश्रमशाळा असतील, परत आपण म्हणू शकतो की समाज कल्याणच्या जागा असतील, ह्या नव्याने ॲड होत आहे आणि त्यांना GR पण शासनाने निर्गमित केलं आहे की तुम्हाला त्या जागा पवित्र पोर्टलवर द्यायचं आहे. ॲज वेल ॲज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत त्या तर पवित्र पोर्टलवर येताच, त्याचा काही प्रश्न नाही. आणि ज्या खाजगी संस्थेच्या जागा आहेत त्यांना देखील GR निर्गमित करून त्यांना देखील पवित्र पोर्टलवर जागा देणं बंधनकारक आहे. म्हणून या सर्वांसाठी 1 मेपासून टॅब अवेलेबल करून दिला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तारीख पे तारीख ही मिळतच चालली आहे. आज जवळजवळ 2 महिने पूर्ण होऊन गेले, परंतु याची मुदत वाढतच चालली आहे. आज आपण जर बघितलं तर आज 10 जुलैपर्यंत त्या संस्थांना, त्या आस्थापनांना जाहिराती अपलोड करण्याचा टॅब अवेलेबल करून दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रशासनाला अपेक्षित असा एक आकडा त्यांना फर्स्ट फेजमध्ये घ्यायचा आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे जवळजवळ 13,000 जागा ह्या